आपण प्रार्थना करूया. परमेश्वर पिता दयाळू बाबा, सुंदर दिवसामध्ये तुमच्या आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वादित परमेश्वर, तुमच्या वचनात चालणार प्रत्येकाला सहाय्य प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया, हालेलुया. प्रेषितांच्या कृत्यामध्ये दुसरा अध्याय वचन 17. देव म्हणतो त्या शेवटल्या दिवसात असे होणार आहे की मी मनुष्य मात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन. तुमचे पुत्र तुमच्या कन्या या संदेश देतील. पुत्र आणि कन्या परमेश्वराची सेवा करतील असं शेवटल्या काळामध्ये या घटना होणार आहे. तसं योहेल 2:28 मध्ये त्या गोष्टी बघितलेल्या होत्या. त्यानंतर पवित्र मरियेच्या द्वारे अनेक गोष्टी या पृथ्वीमध्ये शिक्षणाचा अनुभव आला गेला. कारण तिची सुवार्ता जी होती मारिया मग्दलेची होती, पवित्र मरियेची होती. ज्या सुवार्तेवर भरवसा ठेवत होते त्या लोकांचं जीवन विश्वासाने एक सामर्थ्याने बनलं जातं. मग त्या 28 अध्यायामध्ये एका पापिष्टीविषयी ते उदाहरण होतं की पवित्र बनली गेली, तिने सुवार्ता प्रचार केला गेला आणि तिच्यावर शिष्याने लोकांनी विश्वास ठेवला. हालेलुया. तर आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक गोष्टी शिकणं गरजेचं आहे की जतपर्यंत पवित्र आत्मा कार्य करत नाही तत्पर्यंत शांती प्राप्त होत नाही. हर रोगातून मुक्त व्हायचं आहे तर पहिल्यांदा पापांची कबुली करायचं आहे, पश्चाताप करायचा आहे. कारण रोग येतो तो कोणाला सांगून येत नाही. कोणते आजार कोणाला सांगून येतात की उद्या तुला आजार येणार आहे? नाही. मग देवाच्या हातात सगळ्या गोष्टी आहेत आणि आपल्या कर्मामुळे कदाचित आपल्याला आजार येत असतात. कर्म एकदम स्वच्छ केले तर धर्म तिकडेच दिसतो, आरोग्य तिकडेच येते, अभिषेक तिकडे असते, ज्ञान तिकडे असते, दान पण तिकडे असते, वरदान पण तिकडे असते. हालेलुया. म्हणजे प्रत्येकी व्यक्तीचं जीवन जे आहे ते आपल्याला पवित्र आत्म्याच्या द्वारे जोडायचं आहे. तुमच्या तरुणांना दृष्टांत होईल, तुमच्या वृद्धास तिथे स्वप्न पडते. हालेलुया. म्हणजे देव सर्व गोष्टीविषयीच अनुभवी देत होता आणि सगळ्या गोष्टीमध्ये तो माणसाला मजबूती बनवत होता. हालेलुया. म्हणजे सगळ्या नाही, दृष्टांतामध्ये चमत्कार, अद्भुत गोष्टी, स्वप्न, ते सगळ्या घटना होणार. आणि जेव्हा आम्ही देवाला आपली वेळ देतो तेव्हा देवाच्या राज्यातला अनुभव आपल्या पाठीमागे येतो. आणि त्याच्यामध्ये दुसरा अध्यायामध्ये 42 ते 44 वचन मध्ये त्याने शिकवलेलं आहे. प्रेषितांच्या शिक्षणामध्ये त्याच्या सहवासात ते भाकर मोडण्यात, त्यासाठी ते प्रार्थना करण्यात ते तत्पर असत. तेव्हा प्रत्येक माणसाला भीती वाटत होती. त्या प्रेषिताच्या हातातून चमत्कार होत होते, ते पुष्कळ अद्भुत गोष्टी होत होत्या, तिकडे चमत्कार घडत होते. तेव्हा विश्वास ठेवणारे सर्वजण तिकडे एकत्र होते. त्याचे सर्व काही भेदभाव नव्हता. आता आपल्यामध्ये अनेक लोकांमध्ये भेदभाव असतो, तसं नाही. प्रभूमध्ये भेदभाव चालत नाही. सर्व काही सामायिक होते. आज आपल्या प्रत्येकाला परमेश्वराने प्रत्येक गोष्टी, प्रत्येक शिक्षण, प्रत्येक नियम, प्रत्येक वेदी यासाठी दिलेले आहेत की आम्ही प्रभूच्या मार्गाकडे लक्ष द्यावं आणि प्रभूच्याच मार्गानुसार पुढे भविष्यात चालावं. आणि प्रभूची उपस्थिती जेव्हा आपल्या शरीरात प्रवास करेल तेव्हा आपण सर्व रोगातून, दुःखातून, आपत्तीतून, समस्यातून, संकटातून, निराशातून सगळे मुक्त होणार. कारण प्रभूचा मार्ग याच परिस्थितीमध्ये जीवन आणि शांती देत असते.
कारण प्रभूच्या मार्गापासून भौकणारे लोक तुम्हाला पुष्कळ भेटतील. कारण आता प्रकटीकरण 12:12 खेळ आहे. तुम्हाला देवापासून दूर करण्यासाठी अनेक प्रश्न उत्पन्न केले जातील आणि तिकडेच तुम्ही देवापासून दूर होतील आणि तुमचं जीवन तिथेच तुम्हाला नुकसान दिसेल. कारण का? आम्ही देवाला आपली वेळ दिलेली नाही, म्हणून देवाची कृपा आपल्या जीवनामध्ये घडलेली दिसत नाही आणि देवाची कृपा पहिली दिसली पाहिजे. तर 3 अध्याय 14 ते 19. जो पवित्र जो नीतिमान त्याला तुम्ही नाकारले. आज आपण तसंच करतो. जो पवित्र आहे, जो नीतिमान आहे त्याला नाकारतो आणि पापी लोक आहेत त्यांना जास्त स्वीकारतो. आपलं जीवन कुठे आहे, कसं बनायचंय, कसं घडायचंय, कसं शिकायचंय आणि कसं शिकवायचं आहे, याकडे जर आपण लक्ष केंद्रित केलेलं असेल तर पवित्र आत्मा आपल्याला मार्गदर्शन करेल, एक ज्ञान देईल आणि शिक्षण देईल. तो सांगते कोणी पुरुष आम्हाला द्या अशी मागणी केली. तुम्ही जीवनाच्या अधिपतीला जीवे मारले, देवाने त्याला मेलेल्यामधून त्याला उठवले, याचे आम्ही साक्ष आहेत. त्याच्या नावावरून विश्वासामुळे त्याच नावाने या माणसाला तुम्ही पाहता, तुम्ही ओळखता. त्याने शक्तिमान केलेला आहे. त्याच्याद्वारे बघा, त्याच्याद्वारे असलेले विश्वासाच्या द्वारे आपल्या प्रत्येकाला देवाने शिकवलेलं आहे, मार्गदर्शन केलेलं आहे, घडवलेलं आहे, बनवलेलं आहे. तर देवाच्या इच्छेनुसार आपलं जीवन लाईफ मध्ये ते घडणार, बनणार आणि चालणार ते असलं. आपलं जीवन जर देवाला दिलेलं आणि देवाच्या इच्छेनुसार आपलं भविष्य जर चालवलेलं आहे तर देवाच्याच आशीर्वादाने आपण सगळे आशीर्वादित होते. आता जर तुम्ही देवाच्या वचनात नसेल किंवा शिक्षणात नसेल तर देवाचा अनुभव तुमच्यामध्ये प्रवास करणार नाही. कारण प्रवासी एक व्यक्ती आहे, त्या माणसाच्या शरीरामध्ये पवित्र आत्मा. आता जर तुमच्यामध्ये पवित्र आत्मा कार्य करत असेल तर तुम्ही स्वतः पवित्र आत्म्यामध्ये वाढलेले, जोडलेले, सामर्थ्यामध्ये, शिक्षणामध्ये, नियमामध्ये उपस्थितीत असलेली व्यक्ती असणार. बघा, देवाने आपल्या ख्रिस्ताने ते दुःख सहन करावे असे जे सर्व ते संदेशाच्या मुखाने ते पूर्वी सांगितलेले होते ते त्याने त्याप्रमाणे पूर्ण केले, म्हणून तुमची पाप पुसली टाकली जावी, म्हणून पश्चाताप करा, वळा. ते अशासाठी की बघा, विश्रांतीच्या समय प्रभू जवळ. काय विश्रांतीच्या जवळ कोणाजवळ राहावे? आपल्या प्रत्येकाला शेवटच्या काळात प्रभूचीच गरज आहे. हर व्यक्तीला प्रभूची गरज. पण आजचा काळ आहे ना, प्रभूवर विश्वास ठेवणारी माणसं दिसणार. विश्वास आहे लोकांचा, एक आरोग्यावर, एक चमत्कारावर, पण प्रभूवर विश्वास नाही. कारण प्रभू माझ्या बरोबर शेवटपर्यंत राहावा. फक्त आज मला आरोग्य मिळालं, बरं झालं, मस्त, त्याच्या जीवनात चमत्कार झाला, थोडे दिवस चाललं ना, परत बॅटरी डाऊन झाली,
रिचार्ज नाही करणार, म्हणजे चार्जिंग नाही करणार. प्रत्येकी व्यक्तीचं जीवनमत्व जे आहे ते की विश्वासीता, आणि जसा तुम्ही विश्वासात प्रवेश करता तसा परमेश्वर तुमच्यात प्रवास करतो, तो तुम्हाला आशीर्वाद देतो. आपल्या प्रत्येकाला देवाने शिकवलेले मुद्दे जे असतात ते पहिले ऍडजस्टमेंट करायचे. जर तुम्ही ऍडजस्टमेंट नाहीये तत्पर्यंत तुमचं जीवन जे आहे ते क्लिअर नाही. हर गोष्टीमध्ये पहिल्यांदा परमेश्वराला पहिले स्तुती करायची, धन्यवाद द्यायचे, गौरव करायचे, जागेवर बसायचे. कारण जो परमेश्वराशी एक असतो ना तेव्हा परमेश्वर त्याला काहीतरी देण्याचं काम करतो. तिसरा अध्याय 26. देवाने आपल्या सेवकाला उठवून पहिले तुमच्याकडे पाठवले यासाठी की त्याने तुम्हा प्रत्येकाला तुमच्या दुष्कृत्यापासून वाळून जाण्याचा आशीर्वाद द्यायचा. हालेलुया. काय सांगते? वळून जावं म्हणून तुम्हाला काय करावा? आशीर्वाद द्यायचा. कारण आपल्याला देवाच्या काही गोष्टी शिकायच्या आहेत. 4 ते 10 ते 12. नाझरेतकर येशू ख्रिस्ताच्या नावाने तो बरा झालेला आहे, बरोबर, आणि तुमच्या पुढे तो हालेलुया. आपण जे बरे होतात ते येशू ख्रिस्ताच्या नावाने बरे होतात. मी बरा झाला तर येशूच्या नावाने. माझ्या छातीत दुखत होतो, पोटात दुखत होतो, जाऊन डॉक्टर चेक केली, नंतर दुसरे 11 डॉक्टर चेक केले, पण 11 प्रेशर चेक केले नाही. आणि तुमच्यासारखा तांबूराश्रम मध्ये असा बसलेला, एका बाजूला छाती दुखायची, एका बाजूला पोटात दुखायचं. अशाच परिस्थितीमध्ये मी पण आजार बरे व्हावं म्हणून इकडे गेलो. पण मला प्रार्थनेची आवड होती, भरपूर आवड. मला म्हणजे प्रभूमध्ये राहायला, प्रभूच्या शिक्षणाचा अनुभव घ्यायला हे मला भरपूर आवड होती. जाऊन मी बसला तुमच्यासारखा. तर बसल्यानंतर अशी परिस्थिती झाली की विचार करू शकत नाही. हालेलुया. डायरेक्ट नावासहित मला सांगितलं, आणि पवित्र आत्मा द्यायला की तुम्हाला पवित्र आत्मा मिळाला, नाव आणि हात वरती करा. मी जोर करत नाही, दुसरे असतील कदाचित. शेवटी त्याने सांगितलं वसईवरून आलेला आहे. मी विचार केलं माझ्या गोष्टी याला कशा कळल्या. हळूच मी बोट वरती गेलो. इकडेच आहे समोर, जे अशा बाजूला एक प्रचार करतात आणि त्यांच्या उजव्या बाजूला होतात. आमच्या हाताची मुलगी सांगली पडा, अरे तूच आहे रे, तूच आहे. नाही मला विचार कर, एवढे केवढे लोक आहे तिकडे माहिती आहे का. नंतर हळूच बोट वरती गेलं, टाळ्या वाजवल्या त्या टायमाला. टाळ्या वाजवायला माणसाला कंटाळा आला ना, त्या टायमाला समजायचं की आपल्यामध्ये इंटरेस्ट नाही देवाच्या गौरव करण्यास. असं तर काही गोष्टी अशा आहेत ते पवित्र कार्यास्तव ते आत्म्याच्या द्वारे मिळतात. मिळाल्यानंतर मी पुढे गेलो. तुम्ही बांधकाम करणाऱ्याने तुच्छ मानलेला दगड कोळशीला झालेला आहे, तो हाच. कधी काय सांगितलं? बांधकाम केलेला दगड कोळशीला झालेला तो येऊन होता. आता तुम्ही विचार करा, विटा फुटल्यानंतर एक तुकडा
काय केला जाते? ठेवला जातो. मग तो तुकडा हळूहळू खाली आणतो. आपल्या प्रत्येकाला देवाने शिकवलेले जे मुद्दे जे असतात ते घ्यावे लागतात. आणि जर देवाच्या इच्छेने आम्ही चालतो तेव्हा देवाची कृपा आपल्या प्रत्येकामध्ये कार्य करण्याची संधी प्रकट केली जाते. म्हणजे देव काय शिकवतो ते पहिलं लक्षात आणायचं. त्याने काय तारण दुसऱ्या कोणाकडून नाही, जेणेकरून तुम्ही विचार करा, दुसरं कुठेतरी असं तारण कोणाला नाव दिलेलं आहे का? त्याच्यामधून तारण होते, त्याच्यात अशी खूप माणसं आहेत, देवाचे सेवक आहेत, पण तारण देणारा फक्त प्रभू येशू ख्रिस्त. मी नाही ना कोणता देवाचे सेवक परमेश्वर निवड 15 आम्हाला देवाने निवडलेलं आहे. तर आमच्यातून 15:7 प्रमाणे तिथे देवाची स्तुती केली जाते, देवाचे गौरव केले जाते. तेव्हा देव स्वतः येऊन तुमच्यावर विश्वास वाढावा. म्हणजे मते 5 तुमची सत्कर्म पाहून मते 5 नंतर ते तत्कर्म उत्पत्ती 1:27 तुम्ही प्रत्येक मनुष्य देवाचे म्हणजे देवाचे चमत्कार करणारे माणसं सगळे आपण देवाचे लोक आहेत. आपल्यामध्ये देवाचा आत्मा आहे. समजलं? 17-18 उत्पत्ती 2:7 मध्ये तसे गोष्टी आहेत. पवित्र आत्मा काय असते ते मी सांगतो तुम्हाला. त्याच्यानंतर आपल्याला जबाबदारी की देवानी 15:10 की तुम्ही काम करा, माझ्यात कार्य करणारे नसेल तर मी फाट्याप्रमाणे तुम्हाला फेकून देईल, बाकी तुमचं जीवन जिरो. आता हे जी देवाने आपल्याला दिलेली कंट्रोल शक्ती सांभाळणं, मग देवाची त्याच्यातून गौरव झाले पाहिजे, प्रचार झाला पाहिजे, सुवार्तेचा अनुभव आला पाहिजे, आध्यात्मिक गोष्टीपासून एक पवित्र जीवनाची शोभा निर्माण झाली पाहिजे. पवित्र आत्मा काय सांगतो, पवित्र आत्मा काय कार्य करतो, पवित्र आत्म्याच्याद्वारे काय काय करायचं आहे ते आपल्या सगळ्यांना शिस्तात शिक्षणात निर्माण करतात. आणि जर तुम्ही ते शिक्षण घेतील तर देवाचा जो आत्मा आहे तो तुमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तो एक प्रवास करणार आणि तोच कार्य करतो. ही जबाबदारी आपल्याला दिली आहे, पण ती पाळली नाही तर देवाची कृपा आपल्यात येते. त्याच्यामध्ये ना 26 ते 21 प्रभू विरुद्ध व त्याच्या अभिषिक्ता विरुद्ध पृथ्वीचे राजे ते उभे राहिले. खरोखर ज्यानं त्याला अभिषेक केला तो तुझा पवित्र सेवक येशू याच्या विरुद्ध या शहरात परराष्ट्रीय इस्रायल लोक यांच्यासह आता आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये वचन, शिक्षण, ज्ञान, बुद्धी हे गोष्टी केली पाहिजे. कारण येशूच्या द्वारे सर्व लोकांना प्रेम, दया, शांती मिळते. समाजात सगळे लोक एकत्र केले जातात, प्रेमाने बनवले जातात, शांतीने बनवले जातात, अभिषेकाने बनवले जातात, आशीर्वादाने बनवले जातात. तर त्याला पवित्र जो आत्मा आहे तो जोडावा लागतो. आणि जर तुम्ही जोडला नाही तर पवित्र आत्म्याविषयीचं जे शिक्षण आहे ते तुमच्यामध्ये जोडलेलं दिसणार नाही. कारण मेन पवित्र आत्मा, आणि हा आत्मा जर तुम्हाला मिळाला तर तुमचं भविष्य आध्यात्मिक, सामर्थ्यिक आणि अभिषेक उतरलं जाईल. आता सगळे पूर्वी काय काय योजलेलं होतं ते त्यांनी करणं. आता मला सांगा की परमेश्वराने प्रत्येक माणसाला निवडलं, कार्य केलं, आणि त्यांनी कार्य अशासाठी दिलं की तुम्ही आणि मी काहीतरी देवाची थोडी
म्हणजे थोडी मोठी काहीतरी सेवा करत, पण लोकांना त्याचा इंटरेस्ट नाही. हे सेवेचं एक दान असं आहे की माणसाला शांती रूप म्हणून बनवावं लागतं. आज तुमच्यामध्ये शांती पाहिजे. जर शांती नाही तर पवित्र जो आत्मा आहे तो आपल्यामध्ये काम करत नाही. मेन कार्य करणारा व्यक्तीमध्ये पवित्र आत्मा, आणि हाच आत्मा शेवट आपल्याला जीवन, शांती, आनंद उत्पन्न करतात. काय सांगते? आपल्या दासाने तुझे पूर्ण मजबूत वचन, म्हणजे पवित्रता आहे, जे अभिषेक आहे, सामर्थ्य आहे, ज्ञान आहे, त्याचं ते वचन सांगावे. असे कर तुझा पवित्र सेवक येशू याच्या नावाने. बघा, आज आपल्या प्रत्येकाला देवाने शिकवलेले जे मुद्देचे असतात ते पाळणं गरजेचं आहे. आता जर तुम्ही पाळलं नाही, ते वचनाचं पालन केलं नाही, वचनाच्या परवाने चाललं नाही, तर आपण जीवनात प्रवेश करू शकत नाही. हालेलुया. आजच्या काळामध्ये देवावर विश्वास ठेवून चालणं हे सगळ्यात महत्व गिफ्ट आहे. अद्भुते घडावी असेही कर. त्यांनी प्रार्थना केल्यावर ज्या जागेवर जमलेले होते ते हादरले. विचार करा किती पावर होता आपल्या इकडे. एवढा पावर दिसते माणसाला. हालेलुया. किती हादरून जातात माणसं. एवढं सामर्थ्य येते. हालेलुया. किती अभिषेक येते माणसांमध्ये. जर पवित्र आत्म्याचा वर्षाव नसेल तर त्यांचं मनुष्याचं जीवन एक शून्य आकारात येणारं ते जीवन आहे. हालेलुया. प्रत्येकाने एक दान पकडायची, वरदान पकडायचं, सामर्थ्य पकडायचं. जर स्वर्गात जायचं असेल तर, नसेल तर ते झिरो मध्येच तुम्ही आपलं भविष्य घालू शकतात. सगळ्यांचा शेवट आहेच, पण काहीतरी पाठीमागे लोकांनी आपल्याविषयी चांगलं सांगावं या दृष्टीनेच करावं. नाहीतर जिंदगीवर सगळं धन, पैसा, वस्तू सगळं मिळवणं, पण शेवटच्या काळामध्ये जो आत्मा देवाच्या राज्यात जायचं तो आत्मा तिकडे नाही पोचला तर झिरो पहिले. कारण त्या टायमाला कोणाला सुद्धा आत्मा अर्पण करण्यासाठी वेळ नसतो. म्हणून देवाचे जे सेवक निवडले जातात याकोब 5:16 पासून दिलेला आहे. आणि त्यांनी प्रार्थना, नीतिमानाची प्रार्थना ती खरी कामाची असते आणि ती आत्मे देवा अर्पण करायची. हे देवाचं वरदान आहे, शिक्षण आहे. व आपला आत्मा हमेशा रोज झोपताना आत्मा अर्पण करायचं. झोपायला गेले तर पहिला पाप कबूल करायचं. सकाळची वेळ तुमच्या इच्छेने माझं जीवन असू दे, माझा आत्मा, शरीर, कार्य सगळं तुमच्या इच्छेप्रमाणे, प्रभू तुमच्या इच्छेप्रमाणे असं बोलायचं. मग त्यावेळेला प्रभू तिथे स्वतः आपल्याला पवित्र कार्य करण्याचा मार्ग शिकवतो. तरी तुम्ही बोललाय का देवा मला काही शिकवा, मला काहीतरी सांगा? कोण बोललाय का? कोण बोललाय? आज नाही गेलं तरी चालेल प्रार्थनेला, कंटा. बरोबर, हे तर माणसाचा स्वभाव आहे. आता ना एक सेकंद दूर होऊन ही वेळ आपली नाही. एक मिनिट आणि सेकंद मी वाढ की देवा तुझ्या राज्याला खरोखर जीवन आहे. हल्ली प्रत्येक माणसाच्या मनाला ना भीती आहे. भीती कमी, बरोबर ना? भीती आहे की नाही? घाबरतात की नाही? मग परिस्थिती अशी आहे की माणूस तो विचार दुसरा करतो न बसतो इकडे. इकडचे विचार करणं इकडेच बस, तेव्हा शरीर आणि आत्मा पवित्र होईल. म्हणून 14:1 मध्ये वचन होतं, आपले शिष्य येशू बरोबर होते
तर प्रभू येशू बरोबर असल्यानंतर त्यांनी काय सांगितलं, तुमच्या अंतःकरण अस्वस्थ होऊ नये, तुम्ही देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावर पण ठेवा. आता जर देवावर विश्वास ठेवायला सांगितलेला आहे आणि माझ्यावर पण ठेवायचं, म्हणजे जो शिकवते त्याच्यावर तोच विश्वासच नसेल तर कसा देवावर विश्वास राहील, कसं शिक्षण मिळेल, कसं ज्ञान देईल, कसं गुण देईल. या आपल्या सगळ्यांना शिक्षण घेतात. जी व्यक्ती देवाबरोबर चालते तिलाच देवाची कृपा दिसते. माणूस वचनाने शिक्षणाने पहिल्यांदा प्रवास केला पाहिजे तर त्याला मिळते काय देवाचं राज्य असं आहे. आणि त्यानंतर देवाने शिकवलेले मुद्दे बोलतात ते पाळणं गरजेचं आहे. जर तुम्हाला वचन मिळालं, जर शिक्षण मिळालं, जर तुम्हाला नियम मिळाला तर देव तुम्हाला काहीतरी मार्ग शिकवेल. पण जर शिक्षण नाही, वचन नाही, ज्ञान नाही, दान नाही तर जीवन पण तुम्हाला दिसणार. पहिल्यांदा वचनाद्वारे प्रवास करायचा, म्हणजे वचन तुम्हाला मार्गदर्शक करेल आणि हेच तुमचं भविष्य पवित्र आत्म्याच्या द्वारे कार्य करण्याची संधी प्रसिद्ध. जो वेळ, काळ, समय देवाने आपल्याला दिलेला आहे त्यांचा पूर्ण वापर आपल्या हर एक व्यक्तीमध्ये उत्पन्न. आज माणसाला वेळ नाही देवाकडे बसायला, देवाशी बोलायला, देवाच्या सहवासात राहायला वेळ नाही. वेळ कधी येईल माहिती नाही, पण जी वेळ येते ना तर थोडा तरी वेळ देवाला द्या की देवाने आपल्यावर एवढं प्रेम केलेलं आहे, त्याची एवढी कृपा आहे. आपल्या शरीरात काही नाही, काय होणार असेल ते प्रभू तुम्हाला शिकवेल पाहिजे. त्या दिवशी प्रार्थना करतो की काही संकट माझ्यावर कोसळलं, प्रभूला सांगितलं तुमची इच्छा पण तुम्हीच मला मदत करणार. हालेलुया. कारण योहान 16:20 मध्ये ते सांगितलेले, दुःख येते दुःख आनंद होईल, तुम्हीच मला मदत देणार भले काही असू. हालेलुया. योबने सगळं देवाकडून सुखच नाही घेतलं आणि योग सारखा पण दुःखी माणूस नव्हता. योबने देवाकडून सुखच नाही घेतलं, दुःख त्याने भरपूर घेतलं, पण त्यांनी देवाला सोडलं नाही. समजलं? त्यांनी देवाला सोडलं नाही. आपण लगेच देवाला सोडतो, कंटाळा करतो. आज माझं सगळं चांगलं चाललंय, ते देवापासून तुझं चांगलं चाललंय. आता देव बाजूला गेल्यावर काय चांगलं होते दाखवा मला, मी गॅरंटी देतो तुम्हाला. धक्का लागते, टेन्शन लागते, भार फटके बसतात. हे खेळ नाहीये, मी अनुभव घेतलेले. मी काहीच बोलत नाही, प्रार्थना करा देवा तुझं राज्य सगळ्यांना बस. कारण बिना देवाच्या राज्याशिवाय कोणाला जीवन दिसत नाही. लक्षात ठेवा, हे राज्य युगानुयुगाचं आहे आणि जो खरोखर प्रभू बरोबर राहतो, वचनाबरोबर राहतो, शिक्षणाबरोबर राहतो, तो एक समाधानिक आहे. काय आपल्या जवळ मला सांग, काय आहे आपल्या जवळ? जोडीला राहणारे काय? जेव्हा लग्न असते नवरा हातात हात धरून राहते, बायको हातात हात धरून राहते. आणि डोक्यावर सावली, म्हणजे ते आपलं घर. या घरात कुटुंबात दोघांनी सारखंच राहायचं, म्हणजे एका छत्रीच्या खाली, म्हणजे एका शेत खाली आपलं कुटुंब संसार पूर्ण व्यवस्थित चालवायचं.
म्हणून लग्नाला 76 का असते की हे बघा, या अख्ख्या जगामध्ये बघितलं तर आकाश गोल दिसते की नाही? आकाश कसा दिसतो? गोल दिसते, म्हणजे पृथ्वी, बरोबर? अरे याच घरामध्ये आपण आहेत की नाही? पण या घरात राहणारे लोक एकमेकाशी प्रीतीत आहेत का? रोज जास्त ऍक्टिंग करतात, तोंड वाकडं करा म्हणून हळू करून करून प्रॅक्टिस होता होता पॅरेलाच होतो माणसांना. समजलं का? पण दोन हात उंच करून हालेलुया प्रेज द लॉर्ड, प्रभूची स्तुती हो. काय सांगत माहितीये का? कोणी काय म्हणा बाय, बिचारी बाय साहेब, बाप दादा नाही म्हणत. मी कुणाला बोलतो बाय नका बोल, प्रेज द लॉर्ड. हे कुठे शिकायला गेले ते बाय प्रेज द लॉर्ड बोला, प्रभूची स्तुती. देवाला धन्यवाद दे, आपल्या दोघांना चांगल्या रीतीने ठेवलेलं आहे, आपल्याशी चांगल्या रीतीने बोलभाषण ठेवलेलं आहे. आभार मास, धन्यवाद दे. काय फायदा त्याचा? कोणता मनुष्य समाधान दिसत नाही. लग्नाला एवढे समाधान होतात, बापरे बापरे, केवढे नातेवाईक, केवढे बरे बरे कपडे, काय काय करत असतात, बरोबर ना? त्या दिवशी 76 घेऊन बसतील, कोण पळून घेऊन जाणार आहे. हे शेवटपर्यंत ते नातं जोडत नाही, त्याला प्रेम नाही. दयेचं, प्रीतीचं, शांतीचं, ज्याला देशी आपला दोनचा आत्मा असेल ना, पवित्र आत्म्यामध्ये एकदम कुटुंब. अरे ही मानवाची पहिल्यापासून एक शंका होती. योसेफ तुम्हाला माहिती आहे, म्हणजे दुसरा अध्याय म्हणजे मरेविषयी त्याच्या मनामध्ये शंका निर्माण, संशय निर्माण. हा संशय आजपर्यंत लोकांमध्ये तो भरलेला आहे. तो निघायला फार कठीण आहे, कारण तो देवाची स्तुती न देवाच्या आज्ञेत नव्हता, नंतर झाला. पण पवित्र मध्ये देवाची स्तुती आणि देवाची आज्ञा पहिलं स्थान तिने देवाला दिलं, लोकांना नाही. आणि जेव्हा तिने देवाला स्थान दिल्यानंतर देवाने तिला या जगाची एक कारणान म्हणून निर्माण, म्हणजे किंमतीची व्यक्ती बनवली, स्त्री बनवली. आज तिला हर व्यक्ती किंमत, कोणाच्या छातीत जवळ. तर अशी काही गोष्टी आपल्याला शिकायसाठी पवित्र आत्माच आपल्याला हवा आहे. 1:24 सर्वांचा हृदय जाणार. तर आता आपण 24 प्रार्थना करूया. परमेश्वर पिता, सगळ्या दिवसाबद्दल तुमच्या आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वादित परमेश्वर, सर्व मंत्र आशीर्वाद आलेला, हर एक व्यक्तीला प्रभूचा आशीर्वाद, प्रत्येक व्यक्तीला पवित्र दानाने मिळाला. विशेष प्रार्थना प्रभूची प्रभूची सेवा करण्यास कृपेचं दान भेटलं. विशेष प्रार्थना ही प्रार्थना येशूच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया.